Hello friends, today we are going to learn a small story related the numbers. The story is about queen, the golden feathers. First, I am going to read this story loudly. You listen carefully and write down the four numbers from the story in figures. Listen. One day, the queen was taking a walk in her garden when she found a big, beautiful golden feather. Then she met a little man. He said, "If you give me that feather, I will give you three big diamonds." "Sorry," said the queen. Then she met an old woman. The old woman said, "If you give me that feather, I will give you a necklace of 21 pearls." "Sorry," said the queen. Then she made the king. The king said, "If you give me that feather, I will give you 99 gold coins." "Sorry," said the queen. Then she made the little prince. He said, "Oh, Mama, what a bright, beautiful feather." "Take it, my dear," said the queen. "Keep it safe." आता या स्टोरी विषयी थोडं बघूया. वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन. एके दिवशी ही राणी आपल्या बागेतून फेरफटका मारत. टेकिंग अ वॉक, फेरफटका मारणे. व्हेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर. जेव्हा तिला एक मोठं सुंदर सोनेरी पीस सापडलं. देन शी मेट अ लिटल मॅन. ती एका छोट्याशा माणसाला भेटली. ही सेड, तो म्हणाला, "इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, तू जर मला हे पीस दिलंस, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड्स, मी तुला 3 मोठे हिरे देईन." "सॉरी," सेड द क्वीन. राणी म्हणाली, "नाही, सॉरी, मला माफ कर." देन शी मेट ॲन ओल्ड वुमन. ती एका वृद्ध स्त्रीला भेटली. द ओल्ड वुमन सेड, ती वृद्ध स्त्री म्हणाली, "इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, तू जर मला हे पीस दिलंस, आय विल गिव्ह यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स, मी तुला 21 मोत्यांचा हार देईन." "सॉरी," सेड द क्वीन. राणी म्हणाली, "नाही नाही, मला माफ करा." देन शी मेड द किंग. द किंग सेड, त्यानंतर ती राजाला भेटली. राजा म्हणाला, "इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, तू जर मला हे पीस दिलंस, आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉइन्स, मी तुला 99 सोन्याची नाणी देईन." "सॉरी," सेड द क्वीन. राणी म्हणाली, "सॉरी, मला माफ करा." देन शी मेड द लिटल प्रिन्स. त्यानंतर ती छोट्या राजकुमाराला भेटली. ही सेड, तो म्हणाला, "ओ मम्मा, व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर." "अगं आई, किती सुंदर पीस आहे हे." "टेक इट माय डिअर, हे घे माझ्या बाळा." सेड द क्वीन. अशा राणी म्हणाली. "कीप इट सेफ, ते सुरक्षित ठेव." अशा पद्धतीची ही छोटीशी स्टोरी आहे. आता या स्टोरीच्या खाली काही ॲक्टिव्हिटीज सोडवण्यासाठी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटींविषयी थोडंसं अभ्यास. द गोल्डन फिदर. डिफिकल्ट वर्ड्स. गोल्डन. गोल्डन म्हणजे सोनेरी. फिदर. फिदर म्हणजे पक्षाचे पीस. टॉक अ वॉक म्हणजे फिरायला जाणे. फाउंड. फाउंड म्हणजे सापडले. मेट. मेट म्हणजे भेटला, भेटली, भेटले. लिटल. लिटल म्हणजे छोटा, लहान. डायमंड. डायमंड म्हणजे हिरे. सेड. सेड म्हणजे म्हणाला, म्हणाली, म्हणाले. ओल्ड. ओल्ड म्हणजे वृद्ध, म्हातारा. नेकलेस. नेकलेस म्हणजे गळ्यातील हार. पर्ल्स. पर्ल्स म्हणजे मोती. गोल्ड कॉइन्स. गोल्ड कॉइन्स म्हणजे सोन्याची नाणी. प्रिन्स.
प्रिन्स म्हणजे राजपुत्र. ब्राईट, ब्राईट म्हणजे तेजस्वी. कीप इट सेफ, कीप इट सेफ म्हणजे ते सुरक्षित ठेव. ॲक्टिव्हिटी नंबर 2, लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू. ते गोष्ट पुन्हा ऐका आणि त्यातील डब्ल्यू या अक्षरानं सुरू होणारे जे शब्द आहेत ते शब्द आपल्या वहीमध्ये लिहा. ॲक्टिव्हिटी नंबर 3 बघा. लुक, लिसन अँड रीड अलाउड विथ मी. सिलेक्ट एनी वन नंबर अँड फ्रेम अ सेंटेन्स अबाउट इट. पहा, ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्यानं वाचा आणि कोणतीही एक संख्या निवडून त्यातील एक इंग्रजी वाक्य तयार करा. आता खाली इथे आपल्याला चार्ट दिलेला आहे 1 to 100 पर्यंतचा. तो चार्ट तुम्ही व्यवस्थित वाचा, अभ्यासा आणि त्यानंतर खाली काही एक्झाम्पल सोडवून दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत. बघा, फर्स्ट सेंटेन्स, दे हॅड 2 daughters. January has 31 days. A spider has 8 legs. There are 7 days in a week. There are 88 pages in this book. My brother made 54 runs yesterday. तर अशा पद्धतीनं तुम्हालाही वाक्य तयार करायचे आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4, रीड अलाउड अँड लर्न. मोठ्यानं वाचा आणि शिका. 100, 1000, 10,000, 100,000 or 1 lakh, a million or 10 lakh, 10 million or 1 crore. हा जो चार्ट आहे त्यातील संख्या पुन्हा एकदा वाचा आणि आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. ॲक्टिव्हिटी नंबर 5, मेक अ बिग चार्ट ऑफ नंबर्स 1 to 100 रिटन इन वर्ड्स. तर 1 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या शब्दात लिहून तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 6, थिंक ऑफ लार्जर नंबर्स अँड मेक सुटेबल सेंटेन्सेस. तर या मोठ्या संख्या मनात धरा आणि त्यांना साजेशी इंग्रजी वाक्य तयार करा. फॉर एक्झाम्पल खाली दिलेत बघा. देअर आर 365 days in a year. My mother bought a table for 5,000 rupees. There are millions of stars in the sky. अशा पद्धतीनं तुम्हीही 1-2-3 वाक्य तयार करा. Do you enjoy this story? Okay. Thank you.